सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। ज्यावेळेस स्वामी भक्तांनो मी हा अनुभव ऐकला ना, त्यावेळेस माझ्या अंगावरती खरंच शहारे उभे राहिले। तुम्ही देखील हा अनुभव ऐकून तुम्हाला देखील खूप धक्का बसणार आहे। आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांचे कसे रक्षण करतात, त्यांना कशी प्रचिती देतात, पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल कसे संकेत देतात, या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। खूप छान अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील स्वामींचे स्थान, स्वामींनी मला कसे संकेत दिले, मला कसे अनुभव दिले आणि स्वामींचे माझ्या जीवनात कसे आगमन झाले, या सर्वांविषयी मी माहिती सांगणार आहे। स्वामी भक्तांनो, माझे नाव वेदिका, मी ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। उगाची भितोसी हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। या वाक्यांची प्रचिती स्वामींनी मला वारंवार दिली आहे। स्वामी भक्तांनो, मी 1 वर्ष झाले तशी स्वामी सेवेमध्ये आहे। मी स्वामी सेवेत फक्त माझ्या मिस्टरांची जी एक फ्रेंड आहे तिच्यामुळे आले। आता तिच्यामुळे मी स्वामी सेवेत आली होती आणि तिचे आमचे रिलेशन हे खूप चांगले झालेले होते। त्यामुळे ती जेव्हा कधी घरी यायची तर आमच्या घरी जेवण करूनच जात असायची। त्यामुळे खूप सारी आमची ओळख झाली, मैत्री झाली। त्यामुळे एक विश्वास त्यांच्यावरती आमचा आला होता। आणि माझ्या मिस्टरांचा व्यवसाय आहे, जे सरबत कोकम वगैरे बनवतात ते आम्ही घरी तयार करतो आणि दुसऱ्या दुकानांमध्ये ते आम्ही विकायला देत असतो। हा आमचा बिझनेस आहे। त्यामुळे माझ्या मिस्टरांना सकाळ सकाळच मार्केटला जाऊन कैरी, मोसंबी वगैरे घेऊन यावं लागतं। त्यासाठी आम्हाला गाडीची फार गरज होती। मग मिस्टर मला म्हणायचे की आपल्याला गाडी घ्यायची आहे, पण परिस्थिती एवढी नव्हती। पण मग एक दिवस काय झालं ना, की असंच जी मैत्रीण आहे यांची, जिच्यामुळे मी स्वामी सेवेत आले, ती म्हटली की मी तुला गाडी घेऊन देते, कारण एक बहीण भावाचं रिलेशन असं त्यांचं झालेलं होतं। आणि मला ते कुठंतरी खटकत होतं की नको, मला असं मनात वाटत होतं। म्हणून मी काय केलं, सहज स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या आणि स्वामींनी 3 वेळेस मी चिठ्ठ्या टाकल्या, 3ही वेळेस नाही म्हणून सांगितलं। पण माझी यांना काही म्हणायची हिंमतच नव्हती, कारण यांचं सर्व काही ठरलेलं होतं हे मला माहीत होतं आणि हे माझं ऐकणार नाही मनात कुठंतरी होतं। ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक म्हटलं तरी चालेल। मी त्यावेळेस त्यांना अडवायला पाहिजे होतं, म्हणायला पाहिजे होतं, पण मी अडवलं नाही। आणि तिने तिच्या नावावरती यांना गाडी घेऊन दिली। आणि जेव्हा गाडी घेऊन दिली ना, त्यानंतर ती थोड्या दिवसामध्ये आम्हाला टॉर्चर करू लागली, कारण स्वामींना माहीत होतं की पुढं काय वाढून ठेवलेलं आहे। त्यामुळेच स्वामी आपल्याला नाही म्हणतात। स्वामी खरंच आपल्या भल्याचाच विचार करत असतात, पण आपल्याला कळत नाही। ती आम्हाला टॉर्चर करू लागली, कारण आम्ही तिच्याच भाड्यामध्ये राहत होतो आणि एवढं भाडं देणं हे करणं आणि हे परवडत नव्हतं। ती म्हणायची जर थोडे 2-3 दिवस जरी लेट झालं आम्हाला रेंट देण्यासाठी, तर ती लगेच कॉल करायची, माझी गाडी आणून घाला आणि तुम्ही जे आत्तापर्यंतचे हप्ते भरलेले आहे ते मी देणार नाही आणि माझी गाडी मला परत द्या। ती मला असं म्हणू लागली। त्यावेळेस मी मिस्टरांना म्हटलं की पुढचे हप्ते भरण्यापेक्षा, आणखी गुंतण्यापेक्षा आपण तिची गाडी देऊन टाकू। आणि एका क्लायंटला आम्हाला पैसे द्यायचे होते आणि तिला त्याच्याकडून घ्यायचे होते। मग आम्ही म्हटलं की तू तिला पैसे दे, काही कर, आमची तुझी गाडी तुला घेऊन टाक। आम्ही तिची गाडी तिच्या दरवाजात लावून दिली। ती खूप फोन करते आता की गाडी घेऊन जा, तुमची गाडी घेऊन जा, पण आम्हाला तिची गाडी नको। त्यानंतर काय झालं ना, की असंच एक दिवस रात्री मी झोपलेली होती आणि 8 दिवस आधी झोपलेली होती आणि माझ्या स्वप्नामध्ये असा एक साप, खूप भयानक साप होता आणि तो वारूळ करून असा बीळ करून कसा बसतो तसा बसलेला होता आणि तो गोल गोल फिरत होता। आणि त्यानंतर मी म्हटलं की माझ्या स्वप्नामध्ये साप का बरं आला। त्यानंतर 8 दिवस सलग दिव्यामध्ये सापाची प्रतिकृती तयार होत होती। अक्षरशः दिवा जळल्यानंतर जी वात असते त्याच्यामध्ये देखील असं सापासारखा आकार व्हायचा। मिस्टरांना म्हटलं की सापाचा आपला काय संबंध, हे असं का बरं मला दिसत आहे, असं मी
म्हटले त्यांना. आणि त्याच दिवशी काय झालं की सकाळ सकाळ मी अशी उठलेली होती, माझ्या हातात देवपूजा वगैरे झाली आणि करंडा हातामध्ये होता आणि त्या करंड्यातील कुंकू अचानक असं सर्वत्र पसरलं. मीही विचार करू लागले की कुंकू कसं सांडलं. स्वामी मला खूप संकेत देत होते पण मला काहीच कळत नव्हतं, कारण मला काही अनुभव नव्हता, काही माहीत नव्हतं. त्यानंतर मग असंच माझे मिस्टर हे सकाळ सकाळ चालले होते. त्यावेळेस स्वामींनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा पाय एका चंबरमध्ये गुंतला, तिथं स्वामींनी त्यांना अडवलं पण ते तरीही थांबले नाही. आणि आदल्याच दिवशी त्यांना स्वप्न पडलं होतं की एक अशी स्कूटीवरती चाललेले आहे आणि मोठ्या गाडीने त्यांना असं उडून दिलं आणि तिथे जागेवरती त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांना स्वप्न पडलं. आणि दुसऱ्या दिवशी जे स्वप्न पडलं होतं तसंच त्यांच्यासोबत घडलं. जेव्हा त्यांना असं कळालं की कालच्या स्वप्नासारखंच आत्ता घडत आहे, त्यावेळेस त्यांनी गाडीवरून उडी मारली. त्यावेळेस ते वाचले गेले. असे त्यांनी खूप स्वामींनी आत्तापर्यंत त्यांना वाचवलं. पण आत्ता जो मी अनुभव आणखी सांगणार आहे तो खूप भयानक आहे. जो साप माझ्या स्वप्नामध्ये येत होता ना, की मग म्हटलं स्वामींना, म्हटलं जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या. स्वामींना अशी विनंती केली, स्वामी काही असेल ते तुम्ही बघून घ्या, सर्व काही व्यवस्थित करा, तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या, आमच्यासोबत राहा, अशी स्वामींना कळकळून विनंती केली. आणि आमच्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं, काहीच नव्हतं. मिस्टर अचानक म्हटले की चल आपल्याला गावी जायचं आहे म्हणून. मग आम्ही गावी जाण्यासाठी निघालो आणि माझ्या मिस्टरांनी मला गावाकडे सोडलं. माझ्या आईच्या घरी मला सोडलं आणि ते माझ्या सासरी घरी गेले. घरी गेल्यानंतर ते मला घेण्यासाठी येत होते गावावरून, म्हणजे आम्हाला ठाण्याला इकडे यायचं होतं. त्यावेळेस ते मला घेण्यासाठी माझ्या आईकडे येत होते. त्यावेळेस काय झालं ना की रस्त्यामध्ये एक इतका मोठा, प्रचंड मोठा साप रस्त्यावरती असा आडवा झोपलेला होता. यांना काय वाटलं की याच्या अंगावर गाडी घालण्यापेक्षा याला बळच हा मारला जाईल, म्हणून यांनी काय केलं की गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चुकून त्यांची गाडी त्याच्या जवळ जाऊन थांबली. त्याने गाडी थांबल्याबरोबर लगेच आपण जिथे पाय ठेवतो तिथे असं उडी मारली आणि वरती आला. उडी मारून त्यानंतर त्यांच्या पायाला गोल वेढा घातला. पायाला गोल वेढा घातल्यानंतर त्याने पुन्हा वरती आला आणि त्यांच्या कमरेला वेढा घातला. कमरेला वेढा घालून वरती तो जिथे तोंड आहे तिथे असा मोठा फणा काढून उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर तो चावा घेणार तेवढ्याच माझ्या मिस्टरांनी काय केलं की एका हातामध्ये त्याच्या तोंडाखाली प्रचंड जोरात पकडलं आणि त्याला जोरात बाहेर फेकून दिलं, लांब फेकून दिलं. मिस्टर म्हणतात ही शक्ती, ही ताकद माझ्यात कशी आली हे मलाही माहीत नाही. त्यावर त्यांनी ते फेकून दिलं आणि गाडीचा बॅलन्स हा पूर्णपणे हे झाला. आता ते गाडी हल्ली आणि बॅलन्स हा नाहीसा झाला, कारण मिस्टर हे प्रचंड घाबरलेले होते. पण ते काय म्हटले की सापाने चावण्यापेक्षा मी तर वाचूच शकणार नाही, इहो जर मला चावला तर मी वाचणारच नाही, मी खाली पडलो, माझा हात मोडला तरी चालेल, असं मिस्टर म्हणले आणि त्याला फेकून दिलं. आणि माझे मिस्टर हातावरती पडले, त्यांचा हात दुमटला गेला आणि अक्षरशः त्यांचा हात दुमटल्यानंतर त्यांचे खूप प्रचंड मोठं फ्रॅक्चर झालं होतं. मग मिस्टरांना ॲडमिट करण्यात आलं. मी स्वामींपुढे प्रचंड रडत होती, स्वामी काय झालं आहे, हे खूप मोठं संकट आलं आहे, काहीतरी मार्ग दाखवा. माझे मिस्टर ॲडमिट होते, त्यांचं खूप मोठं ऑपरेशन त्या दिवशी होणार होतं. मी स्वामींपुढे रडत होती, स्वामींचा धावा करत होती. त्या दिवशी मला स्वप्न पडलं की स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले. स्वामी स्वप्नात आले आणि मी स्वामींना म्हणतीये की स्वामी मला काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी करा, काय होऊन बसलं स्वामी, हे काय झालं, मी असं स्वामींना म्हणत होती. आणि त्याच वेळेस स्वामींनी मला असं बोट दाखवलं आणि तिकडं गणपती बाप्पा बसलेले होते आणि मी स्वप्नामध्येच म्हणते गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, आणि गणपती बाप्पा उठून चालले गेले, असं मला त्या दिवशी स्वप्न पडलं. आणि सकाळी उठून पाहिलं, मी देवपूजा केली तर माझ्या दिव्यामध्ये अक्षरशः ही गणपती बाप्पाची प्रतिकृती तयार झाली होती. त्यावेळेस स्वामींनी मला सांगितलं, घाबरू नकोस, विघ्नहर्ता तुझ्या पाठीशी आहे, तुझ्यावरचं विघ्न दूर करणार आहे, काहीच होणार नाही, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. स्वामींचा हा खूप मोठा संकेत होता. आणि खरंच माझ्या मिस्टरांचं खूप मोठं ऑपरेशन झालं. 120 टाके त्यांना आता पडलेले आहे.
दोन्ही बाजूने रॉड वगैरे घातलेले आहे, वरून टाके आहे, आतमध्ये तेवढेच टाके आहे. त्यामुळे खूप प्रचंड मोठं ऑपरेशन झालं. पण एवढं मोठं ऑपरेशन असून ते म्हणतात की माझं थोडं देखील दुखत नाही. या घटनेपासून, या दिवसापासून माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला आहे आणि ते देखील स्वामींची सेवा करू लागले आहेत. स्वामींची सेवा फार काही नाही, पण आम्हाला जशी जमेल तशी आम्ही करतो. पण या सेवेने स्वामींनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून आत्तापर्यंत काढले आहे. खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करायची. आणि ताई, खरंच तुमचे अनुभव ऐकून मी स्वामी सेवेत आले, हे माझं खूप भाग्य आहे की मी स्वामींच्या सेवेत आली. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी महाराज, या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमचं अखंड नामस्मरण माझ्या मुखात असू द्या. तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला देऊ नका. अशीच माझ्याकडून सेवा करा आणि आमच्या पाठीशी सदैव असेच उभे राहा. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांची देखील मदत तुम्ही अशीच करा. त्यांच्या पाठीशी देखील असेच उभे राहा. तुमचं जे ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याला तुम्ही खरंच साजेनासे आहात. तुम्ही खरंच आमचे समर्थ स्वामी आहात. जे जे स्वामी समर्थ आहात. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच ताई, अंगावरती शहारे उभे राहिले. आणि स्वामींची, आपल्या स्वामींची लीला तर खूप आगाध आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.